डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। नाशिक गोवंश मांस विक्री प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल। नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातील बेडे गल्ली येथे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय। गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली। या कारवाईत अन्सार गुलाब चौधरी वय 45 राहणार बेडे गल्ली भद्रकाली नाशिक याच्या गाड्यात गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले 180 किलो मांस विक्रीस ठेवण्यात आल्याचे आढळून आले। पोलिसांनी हे मांस जप्त करत त्याच्या विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 अंतर्गत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। कारवाईतील महत्त्वाचे मुद्दे: ठिकाण बेडे गल्ली भद्रकाली नाशिक, संशयित आरोपी अन्सार गुलाब चौधरी वय 45, जप्त मांस 180 किलो। कारवाई करणारे अधिकारी गुन्हे शाखा युनिट 1 पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली। गुन्हा दाखल प्राणी संरक्षण अधिनियम 1995 कलम 5 अंतर्गत। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगडे, उत्तम पवार, महेश साळुंखे, जगेश्वर बोरसे, आप्पा पाणवळ, विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्टी, राम बर्डे, अनुजा येवले आणि समाधान पवार यांचा समावेश होता। घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।